गणपती बाप्पा मंगल मूर्ती
एकदा शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे. या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं. तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचं आमच्यावर सोडून द्या. हसत हसत म्हणतात रडणार आहे. असं किती आलं रडवताना गेले, याच रंगमंचावरती दादागिरी करून गेले. आपण का हसणं सोडला बघा, माईक पण शिटी वाजवा. हॅलो हॅलो, थोडा ट्राय. हॅलो 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 हॅलो. तर आता करतील हळूहळू, आपण सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हा महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला. हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची ठिणगी आणि स्वातंत्र्याचे विचार करणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवाड्यावरच्या मुलाला शिकवून सोडून इथपर्यंत मोठं होता आलं, ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून, माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या डोंगलीची आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठलाई देवी, धनी मोदोबा, धनी देव डोंगर, लांजाचा मालक धनी केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा, तुम्हाला मानाचा मुद्रा करून मी शाहीर विकास नामोरे, मूळ गादी बाबू रंगले, युवा शंकर या वंशावळीचे मी शाहीर विकास नामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ लोणी पेंड धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे तोंडवाडी तालुका खेड, माझा ओळखीपट्टू गेले अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके, अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल, बेंजोला माझा अमोल नानिस्कर आणि ऑक्टोपॅडला रोहित टिके आणि साऊंडला माझा राजदत्ता पड्याल. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची दोन मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भितोय माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरक साहेब आहेत, देवेंद्र सनगरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप कांसे भाऊ आहेत, संतोष गुलाबके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत, ते त्यांचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत. समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोवड, नगरसेवक बालकृष्ण ब्रिज, अनेक मंडळे आहेत. तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर बिलेश वाजे यांना देखील शायरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.
तुझिया मुजा निश्चय शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना रडवणार आहेत आम्हाला काय बोलणार सावळा सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा श्री हरी सावळा विठो श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देव तुझ्या भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला सुख सोहरा याची देही याची डोळा सुख सोहरा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला मला
हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटिला वार करी तुझ्या देवाला भेटिला विठ्ठला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदाश्वरीचा बोल तू रे जागे रघटेश्वरा देवा तुझा अखंड हरदाश्वरीचा गणपती बाप्पा या ठिकाणी पिंट्या दाढवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चलवा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 201 रुपयाचा पारितोषिक त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्याला शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचा पारितोषिक आहे सुरेश चाचे माऊलींकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आनंद बाहेर माऊली थँक्यू सो मच आनंद बाहेर माऊली आणि रागांचा फोटो तिकडे खुर्चीवर आधी बुवांचं तर म्हणाले असं करून आता असं बोलले ना हो असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा आज माझे सगळे मंडळी आहेत ही सगळी मंडळी आहे आज मला आनंद काय हे आयोजक आहे हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले
बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज यांनी आम्हाला सन्मान केला. सर बी बोलले आता काय मी बुवा आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे. पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल कमाई केली. याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्याने चॅलेंज केलं की चाली जा चाल द्या, आता सांगू नका देतोय बाबा. हम किसी की उदारी रखते नाही शाहीर, घेऊन टाका. खूप छान चालय. वंदन हे गौरी हरा, खूप छान चालय. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला. पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला. या सभारंगणी मी गाईला, माझा दंडोदर मी पाहिला. अशी तुम्ही चाल शाहीर प्रयत्न केलाय. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची, बागाला भाग द्यायचा, हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगालमधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही. आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्ट मध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण, असा पवित्र सण फक्त फरमाईश करतो. तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तू यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. जगा आगळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. 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 सत्कार करून द्या मौलिका नगरसेवक. माप मारले बाबा. ही मंगल मूर्ती देवा तुझी चराचरात आहे. भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गमा पधनी सा, सारे गमा पधनी सा ह्या 7 सुरात आहे. आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी वारी आहे. 8च्या 8 वारीत 7च्या 7 वारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतोय. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे.
चालीच राहत आता का खबर कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन नियासाज गुर राखी तो माझा
विणा साज दूर राखी तो माझा गणराज. अनंत कृष्ण साळसकर, गाव वेरवली, कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली, मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे, वांजोळ नंगरवाडी, माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण, 501 रुपयाचं पारितोषिक. आता सांगतो राम गोले माऊली, आमच्या नितीन पवारांच्या मानगाव मध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश घ्या म्हणा. तर आता गौरव उलटी टाकायची आहे, ते कांसारलं सगळं. अरे ह्याच्यात तुम्ही पण ना. अहो काय झालं माहितीये, एक गंमत सांगू काय. अरे हो जमलो काय माहितीये, आमच्या माणसाची वय आता घबरावा वाजू नका काय. हो सतेश, आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोली, एकदम साधी बोली. तसं आम्ही तसं साधं बोलत आहे, पण तरी पण आम्ही साधच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे, माझी पण आजी आहे, प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा, टायमावर त्यांचं काय बिघडलं ना, मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं, आमच्याकडे भागी आजी आहे आणि मुंबईत गेलो. अगं आई कशी आहे? लेका बरी आहे. कधी आला? म्हणजे सकाळी झालं. बरं आहेस ना? म्हटलं बरं. अगं वय, अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या? लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको, औषध म्हणू नको, डॉक्टर म्हणू नको, लेका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला. लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे वर्गला तुझा. म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली. होय माझं संगू आलं, तांदूळ बिंदून निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझा संगीता? हे अशा जमते प्रेम आहे हो. एक जोक आहे पण सांगण्यासारखं नाही. हे युट्यूबला टाकतील तुमची फरमाईश. अरे गेलं तुम्ही ते व्यवस्थित द्या ना. काय माहिती आला काय? हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हण निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्ग जाणार कधी हे जावं कोकणामध्ये या गणपती सणा सुनी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणा सुनी. आता नाही वाजवलं हे असं करतात. कॉल गवळण घेतो, टाइम कमी आहे झालं. गवळण हीच एक शेर घेतला त्याच्याने. तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे, प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी. मान्य आहे. आली म्हणतात जोपर्यंत गवळीला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली. आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं, मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल, मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी, काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं. मग त्या राजाला माहिती नव्हता. विनय बुवा खुलं अजिबात खुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानच वारी. माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे, लहान लहान लेकरं आलेले आहेत.
त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरी भाऊ आगाव बोलत नाही, लांबोरी भाऊ काय टिंब टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरी भावाला. अरे ही जादू आहे, प्रेमाला जिंकायचं. हे बघा शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढा शिरा देऊन पण जर मन तृप्त होत असेल, यासी म्हणे सात्विकपण, आणि हे शक्यप्रत पाहिजे. म्हणून गवर गातो. अगं गोकुळात असोवा वृंदावनी, त्यांना तुला तिथंच अडवणे, आणि काही जणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अद्दल घडवले. अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा, तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची. मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली, ती गाठ सोडत आणले. और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा. वाजे बुआ सुनो, क्या चार द्या बघू. थांबा, या स्केल बिल मला काय जमत नाही. तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी, तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी. आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी. हरिवी गिरिधर, हरिवी गिरिधर, नंदाचा मी मुरारी, गोकुळचा मी श्रीहरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी, गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी. आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी, आळकाग हा माझ्यावरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी, तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी. कुठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या, सांगतो माईला गाराड सारी. हो कुठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या, सांगतो माईला गाराड सारी. कशान फुटल्या कुणी ग घागरी लुटल्या, तुषा ढवळ्या येता माझ्या दारी. कुंज विहारी मी सावळा हरी ग, मस्करी करतो तुम्ही ग. यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी, कधी छेडलं न सांग तरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी, अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरीला ग म्हणता केली चोरी. उठता बसता तुम्ही माझी निंदा करता, राग भाग हा माझ्यावर धरता. हो फिरता फिरता तुम्ही कधी वाटत दिसता, मला पाहू नका खाली हसता. आळण का घेता बदनाम करता, सुरता तुम्ही ग साऱ्या नारी. कधी मी बळजोरी सांगा केली का जोरी, खोडी केली का कधी यमुना
वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची. ऐका, याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही, मागून घ्यायची, वसूल घ्यायची. याने घेतली की नाही, नवीन चाल होती. मी एक तर चालीचा एकदम डेंजर माणूस, आपल्याला माझ्या चाली आठवत नाही, तरी पण मेहनत घेतली, त्यांची चाल दिलेली आहे. माझ्या गव्हाणीची चाल तुम्ही द्यायची. नाही तर म्हणायचं आय माय सॉरी. बारकू झोरे, गाव देवरुख, मानाचा जय मल्हार, 201 रुपयाचा पारितोषिक. बारकू झोरे माऊली, सुनील फोंडे, मोर्शी धनगरवाडी. गणा माझ्या बालपणी गणगायचा. मागील वारीत पूर्ण न झालेली फरमाईश या वारीत पूर्ण करा, माझी पुसते माय मराठी. हा, मुग्धा योगेश महाडिक. हा, माझी चूक झाली, 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला. अरे आलं आमचं लांजाचं जावं आलं. प्रथमेश श्रीधर दैत, तिवरे राजापूर, बा पंढरीच्या विठ्ठला. दुसऱ्या वर्ग घेतो, दुसऱ्या वर्ग घेतो. हा, 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबोरे, तिवरे राजापूरला वारी आहे. गणपती मंदिरात रात्री 10 वाजता गौरी येतात त्या दिवशी. आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद घोड, गाव फुपेरे, राजापूर, 250 रुपये. आई बाबाचा फोन नाही येणार. अरे बाबा, हे त्यांनी काढून ठेवा सगळ्या. धन्यवाद. आणि राजेंद्र घोड माऊली, ज्येष्ठ समाजसेवक, याचकडून पूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत. गावाच्या जवळचे बोला. हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणाजे कोलवाडीतला कलाकार आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. सामोरे बुवा, वाजे बुवा, त्याचे बारीक करता काय नाही. तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसो मैला दूर चालुनी, दगड धोटे काट्यातुनी, त्या वाटे माझ्या वडिलांनी, त्या वाटे माझ्या वडिलांनी आणील तुला नवाणी. हो, गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर अजून दोन फरमाईश आहेत. आमचा वाजे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच बारी आहे, पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार, झी मराठी फेम, कलर टीव्ही फेम. आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं. हो, हे असं फेम एक जण आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं. अहो काय झालं, मी एक गाणं गायलं, चोरली कुणी शिवसेना. मग सगळं आलं, हे सगळं एबीपी माझा, स्टार न्यूज, हिंदीवाला पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, माझ्या गाण्याचे शब्द होते. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, एबीपी माझा फेम लावू. हे असलं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणे आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत रत्न आहेत. मग ते कोण, ते कोण? हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडायच्या तुम्ही. आता काय या फरमाईश ते मला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे, त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसतंय. हे म्हण आहे की फेसबुकला 5,000 मित्रांनी गावात उतरणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. हा, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे.
त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्याने प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्याने आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवली, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या. विविध ग्रंथाच्या आधारे त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर त्या 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळणार. आता एक प्रश्नपद जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन, जरा परत होऊ दे. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसट नाही नाही ती. चल हट बघ बाजूला, कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटस आणि बारी संपवतो. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात पुढे मला
प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल, मात्र आगावगिरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 ते नसते जर का बर, ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर, आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 बारी संपवतोय. माडिक माऊली तुमचं गाणं आहे, ह्या पोरांनी शोधून नाही ठेवलेलं. आता काय बोलणार, दुसऱ्या बारीला 100% घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.